DJ Moral Stories. हे देवा गजानना, माझ्या कामात मला यश मिळू दे रे देवा. अरे मंदबुद्धी, एवढी मोठी पाणीपुरी गणपती बाप्पा कसे खातील रे? वेडा कोटचं नाही तर. श्यामने अशा प्रकारे थट्टा केली तरीही दिनू शांत होता आणि मनात म्हणाला, अरे माझे बाप्पा तर याच्यापेक्षाही मोठी पाणीपुरी खाऊ शकतायत. माझ्या बाप्पाची लीला या लोभी माणसाला कुठं कळणार आहे बरं. दिनू एक गरीब पाणीपुरीवाला होता. त्याच्या घरात त्याची बायको आशा आणि त्याची दिव्यांग मुलगी कसक राहायची. दिनूची गणपती बाप्पावर निस्सीम भक्ती होती आणि नियमित बाप्पाची तो पूजा करायचा. गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आणि स्मरल्याशिवाय तो कोणत्याही कामाला सुरुवात करत नव्हता. दिनूला त्याच्या मुलीला खूप शिकवायचं होतं आणि म्हणूनच त्याने तिला एका मोठ्या शाळेत घातलं. पण काही दिवसांपासून त्याचा पाणीपुरीचा व्यवसाय नीट चालत नव्हता. आजकाल जो तो त्या नास्तिक आणि लोभी श्यामच्या गाडीवरच जातोय पाणीपुरी खायला. माझ्याकडे तर कोणी बघत सुद्धा नाहीये. दिनू मनातल्या मनात हा विचार करतच होता की इतक्यात श्याम त्याच्याकडे बघून हसत म्हणाला, अरे मंदबुद्धी, असा उभा राहून माझ्या ग्राहकांना काय बघतोस? नाही नाही श्याम दादा, मी कुठं बघितलं, मी तर फक्त असंच. अरे मंदबुद्धी, असं नुसतं बघून काय तुझ्याकडे ग्राहक येणार आहेत काय? अरे जरा आवाज देऊन बोलव ग्राहकांना, कदाचित कोणाला तुझी दया येईल आणि येतील तुझ्या गाडीवर पाणीपुरी खायला. दिनू उदास होऊन रिकाम्या हाताने घरी परतला. घरात जाताच आणखीन एक समस्या पुढे आली. आशा जरा रागानेच म्हणाली, हा पाणीपुरीचा व्यवसाय नाही चालत तर सोडून का नाही देत? आता काय झालं, काही सांगशील का? मला शाळेतून काढून टाकलं बाबा. 2 दिवसात फी नाही भरली तर शाळेतून काढून टाकतील. हे ऐकून दिनू गडबडून जातो, कारण त्याचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालेला. रोज जेवढी पाणीपुरी बनवायचा तेवढी पूर्ण वाया जायची. त्यामुळे नुकसान भरून काढणं आता कठीण होऊन बसलेलं. अशा परिस्थितीत कसकची शाळेची फी भरणं त्याच्यासाठी अशक्य होतं. तरी सुद्धा गणपती बाप्पावर विश्वास ठेवून तो म्हणाला, माझं बाप्पा सगळ्यांचं भलं करतील बघ. तू बघच, परवापर्यंत तुझी सगळी शाळेची फी भरतो का नाही? खरंच बाबा? हा, अगदी खरं सांगतोय रे बाळा. दुसऱ्या दिवशी दिनू नेहमीप्रमाणे पाणीपुरी विकायला जातो आणि त्याआधी बाप्पाला पाणीपुरीचा नैवेद्य दाखवतो आणि तो प्रार्थना करतो, हे बाप्पा, आज काही पण करा, पण किमान माझ्या मुलीच्या फीची सोय तरी करा द्यावा. आणि नाही झालं तर मी तुमच्यावरती नाराज होईल बर का. एवढं बोलून दिनू आपल्या कामाला लागतो. पण त्या दिवशी सुद्धा ग्राहक श्यामच्याच गाडीवर गर्दी करतात. दुपार होते आणि दिनू मनात दुःखी होतो. असं वाटतंय की गणपती बाप्पाने माझी विनंती स्वीकारली नाही आणि म्हणूनच अजून एकही ग्राहक नाही आलाय माझ्याकडं. दिनू असं म्हणतच होता की इतक्यात लंबोदर नावाचा एक धष्टपुष्ट माणूस येतो आणि दिनूकडे येऊन म्हणतो, पाणीपुरी कशी दिली दादा? 10चे 4 दिले साहेब. अरे 10चे 4? एवढं बोलून लंबोदरने बोटावर काहीतरी हिशोब केला आणि म्हणाला, तुझ्याकडे अजून किती पाणीपुरी सांगशील का बाबा? घरून 500 बनवून आणल्या होत्या साहेब. तुम्हाला किती पाणीपुरी पाहिजे सांगा? अरे मला आता 500च पाहिजेत बाबा. सगळ्याच्या सगळ्या पॅक कर आणि माझ्या टांग्यात ठेव आणि सगळे पैसे घ्यायचे बरं का. हे ऐकून दिनू आनंदाने नाचू लागतो आणि मनातच गणपती बाप्पाचे आभार मानतो आणि मग पटापट सगळ्या पाणीपुरी लंबोदरच्या टांग्यात ठेवतो. हे घ्या साहेब, ठेवल्या सगळ्या पाणीपुरी आणि पाणी पण. हे घे सगळे पैसे बाबा आणि जरा हसकील आहे का. आणि ऐक, मी लंबोदर शेट आहे. तुला कधी कुठली अडचण आली तर फक्त माझं नाव घ्यायचं. एवढं बोलून सेठ दिनूला पैसे देऊन टांगा घेऊन निघून जातो आणि दिनू त्याला आशीर्वाद देत म्हणतो, माझे गणपती बाप्पा तुमचं भलं करतील साहेब. बाप्पाच्या या चमत्काराने दिनू तर खूप खुश होतो, पण श्यामचा जळफळाट होतो. हा कसला चमत्कार म्हणायचं? या मूर्खाच्या सगळ्या पाणीपुऱ्या एकच ग्राहक घेऊन गेला. काहीतरी मोठा झोल झालेला दिसतोय. हा शेठ माझ्याकडे का नाही आला? चा मारेन खायला खारी. त्या दिवसापासून श्याम दिनूचा जरा जास्तच राग करू लागतो. तो दिनूचे ग्राहक तोडण्यासाठी निरनिराळ्या योजना आखत राहतो. पण आता नशीब श्याम ऐवजी दिनूचा साथ देते.
सगळ्यांना दिनूची पाणीपुरी खूप आवडायची. तुम्ही तर खरंच खूप स्वादिष्ट पाणीपुरी बनवतात दिनू दादा. अशी पाणीपुरी तर कोणीच नाही बनवत. हे ऐकून दिनू म्हणाला, अहो असं काही नाही, आमचे श्याम दादा पण खूप चांगल्या पाणीपुरी बनवतात बघा. काय बनवतात की नाही? अरे असू दे, तो पाणीपुरी खराब तेलात तळतो. त्याची पाणीपुरी खाल्ली की पोट खराब होतं माझं, आणि असं इतक्या वेळा जावं लागतं की काय सांगू तुला. हे ऐकून श्याम रागाने लाल होऊ लागतो आणि तो गप्प बसतो आणि मनात रमण काकांना वाईट साईड बोलत राहतो. ज्या मारी आणि खायला खारी, या बावळट दिनूचं काहीतरी करावंच लागते बघा. याचा एकदा सुपडा साफ करतो, मग बघतो तू कोणाकडे पाणीपुरी खातो ते. एक दिवस बाजारात धनुष सेठ येतो. धनुष सेठला वेगवेगळ्या स्पर्धा घेण्याची हौस होती आणि दरवर्षी तो अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करायचा. या वर्षी धनुष सेठ विशाल पाणीपुरी खाण्याची स्पर्धा आयोजित करणार होता आणि म्हणूनच तो लोकांना एकत्रित करून घोषणा करतो की ऐका, सर्वांनी नीट ऐका. या रविवारी मी माझ्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त विशाल पाणीपुरी खाण्याची स्पर्धा आयोजित करत आहे. जो व्यक्ती अशी विशाल पाणीपुरी खाईल त्याला 5 लाख रुपये बक्षीस मिळेल. हे ऐकून गावातल्या लोकांमध्ये एकच चर्चा सुरू होते, ती म्हणजे 5 लाख रुपये नगद बक्षिसाची. एवढी विशाल पाणीपुरी कुणी खाऊ शकणार नाही बघा. शेठचे 5 लाख रुपये असेच वाचतील बघा. अरे तो शेठ खूप हुशार आहे दिनू बेटा. त्याला माहिती की एवढी विशाल पाणीपुरी कुणीच खाऊ शकत नाही, म्हणूनच एवढी मोठी बक्षिसाची रक्कम ठेवली आहे ना त्याने. त्या दिवसापासून जो तो पाणीपुरी खाण्याच्या सरावाला लागतो. दिनू आणि श्यामच्या गाडीवर पाणीपुरी खाणाऱ्यांची भन्नाट गर्दी होऊ लागते. अरे दिनू दादा, आणखीन मोठ्या आकाराची पाणीपुरी बनव की. शेठच्या पाणीपुरीचा आकार या पाणीपुरीपेक्षा मोठा आहे ना. ठीक आहे अमर दादा, हे घ्या, त्यापेक्षाही मोठी पाणीपुरी. हा, हे खाऊन बघूयात. असं बोलून अमर ती मोठी पाणीपुरी खाण्याचा प्रयत्न करू लागतो, पण पाणीपुरी त्याच्या तोंडाबाहेरच तुटून जाते. पाणीपुरीचं सगळं पाणी त्याच्या कपड्यांवर सांडतं आणि लोक हसू लागतात. अरे नाही झालं ना, आणि कितीही प्रयत्न करा पण हे शक्य होणार नाही. एवढं सोपं वाटलं का ते? अरे साधी गोष्ट आहे का ती? हा, एकदम खरं बोलतोय काका. गावातले लहान मोठे, तरुण, महिला सगळेच या स्पर्धेत जिंकण्यासाठी मोठमोठ्या आकाराच्या पाणीपुरी खाण्याचा सराव करतात. पण बक्षीस आपणच जिंकू असा आत्मविश्वास कोणातच नसतो. रविवारी गावातील सगळी लोक चौकात एकत्र जमतात आणि एक एक करून बरीच लोक विशाल पाणीपुरी खाण्याचा प्रयत्न करतात, पण कोणीच यशस्वी होत नाही. हे बघून श्यामचं डोकं गरीब दिनूला अपमानित करण्याची योजना बनवतो. तो धनुष सेठकडे येऊन म्हणतो, आता ही विशाल पाणीपुरी दिनूचे गणेश शेठच खाऊ शकतात बघा. कारण हा दिनू रोज गणपतीला अशाच विशाल पाणीपुरीचा नैवेद्य दाखवत असतो. काय म्हणालास? गणपतीला विशाल पाणीपुरीचा नैवेद्य? अरे वेडा झालायस का दिनू? शेठजींना असं हसताना बघून दिनू शालीनपणे म्हणतो, हो, मी माझ्या बाप्पाला पाणीपुरीचा नैवेद्यच दाखवतो आणि मनात आणलं तर ते ह्यापेक्षा विशाल पाणीपुरी खाऊ शकतात. अरे मग बोलव ना तुझ्या बाप्पाला. आम्ही पण बघतो की तुझं हे गणेश शेठ एवढी विशाल पाणीपुरी कसे खातात ते. मूर्ख कुठला. एवढं बोलून धनुष शेठजी हसू लागतो आणि श्याम मनातल्या मनात खुश होतो. त्या मारेन खायला खारी. आता बघ कशी तुझी बेइज्जती होते ते. आता येणारे खरी मजा. यानंतर तू पाणीपुरी विकणं सुद्धा विसरून जाशील बघ. श्याम हा विचार करतच असतो की तिथे एक टांगा येऊन थांबतो आणि त्यातून तोच लंबोदर शेठजी उतरतो. त्याला बघून दिनू अचंबित होऊन म्हणतो, अरे लंबोदर शेठ, तुम्ही इथं काय करताय? अरे पाणीपुरी खायची इच्छा झाली बाबा. समोर ती ठेवलेली विशाल पाणीपुरी ना, ती खायला आलोय मी. अहो पण ती खाणं इतकं सोपं नाहीये. अरे पण माझ्यासाठी खूप सोपं आहे बाबा. लंबोदर शेठजीचं बोलणं ऐकून धनुष शेठजी म्हणतो, आणि जर नाही खाऊ शकलास तर? जर नाही खाल्ली तर मी तुम्हाला 5च्या ऐवजी 10 लाख रुपये देईन. हे ऐकून धनुष शेठजीच्या मनात लालसा निर्माण होते आणि तो विचार करतो, आतापर्यंत या विशाल पाणीपुरीला कोणीच खाऊ शकलं नाही तर हा काय खाणार आहे? का नाही मी याच्याशी स्पर्धा लावून याला लुबाडू? हा तर माझ्यापेक्षाही मोठा शेठ दिसतोय. काय विचार करतोस रे बाबा? लंबोदर शेठजीचं बोलणं ऐकून धनुष शेठजी म्हणतो, जर ती ही पाणीपुरी खाल्ली तर मी तुला 10 लाख देईन, आणि जर तू नाही खाल्लीस तर तू मला 20 लाख रुपये द्यायचे. मंजूर आहे? अरे हो, मंजूर आहे रे बाबा. एवढं बोलून लंबोदर शेठजी त्या विशाल पाणीपुरीच्या दिशेने पुढे जातो आणि जसं जसं तो त्या दिशेने पुढे जात असतो तसं तसं त्या पाणीपुरीचा आकार वाढत जातो आणि ती आणखीन विशाल पाणीपुरी होत जाते.
आणि मग लंबोदर शेठजी एका झटक्यात ती विशाल पाणीपुरी गिळंकृत करून टाकतो. हे बघून तिथे उपस्थित असलेली सगळी लोक त्यांचा जय जयकार करू लागतात. जिंकले, लंबोदर शेठ जिंकले. अरे वा, लंबोदर शेठ जिंकले. अरे बिनाकलेच्या कांद्या श्याम, अरे तो मूर्ख दिनू वाचला की. मग लंबोदर शेठजी जशी ती पाणीपुरी खाऊन दिनूच्या दिशेने वळतो तसा आणखीन एक चमत्कार होतो. दिनू आणि तिची बायको आशा आणि मुलगी कसक यांना लंबोदर शेठजी साक्षात भगवान गणेशच्या रूपात दिसतात. ते तिघही हात जोडून गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतात. हे गणपती बाप्पा, हे विघ्नहर्ता, तुझ्या या साक्षात दर्शनाने मी धन्य झालो बाप्पा. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. आता धनुष शेठजी काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नसतो. तो गपचूप लंबोदर शेठजीला पूर्ण 10 लाख देऊ करतो. लंबोदर शेठजी ते पैसे आपल्या टांग्यात ठेवून तिथून निघून जातो. पण जेव्हा दिनू आणि त्याचा परिवार घरी पोहोचतात तेव्हा ते 10 लाख त्यांना त्यांच्या देवघरातल्या गणपती बाप्पाच्या मूर्ती पुढे ठेवलेले दिसतात. ते बघून दिनूला आपल्या बाप्पाची पूर्ण लीला लक्षात येते आणि त्या दिवसापासून त्यांची सगळी दुःख दूर होतात.